नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जगाच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडत असतात त्या सर्वसामान्य माणसाच्या मेंदूला मुंग्या आणणाऱ्या असतात. या घडामोडी एकाच वेळी रंजक असतात, गमतीदार असतात आणि विचित्रसुद्धा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालत आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकल कुरिला यांचा पाकिस्तानचे नेते निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार देऊन गौरव करत आहेत. आणि तिसऱ्या बाजूला अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा इस्रोबरोबर हातमिळवणी करून एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प मार्गी लावते आहे. नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार अर्थात निसार या अत्यंत महत्त्वाकांक्षी उपग्रहाचं प्रक्षेपण 30 जुलै रोजी होणार आहे. हा उपग्रह पर्यावरणाच्या विषयी अभ्यास करणारा आहे. पृथ्वीची 12 दिवसात फेरी मारण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. गेल्या काही वर्षामध्ये नासापेक्षा इस्रोची चर्चा वाढलेली आहे. इस्रोचा डंका सगळ्या जगात वाजतोय. इस्रोच्या सर्व छोट्या मोठ्या मोहिमांची चर्चा जगातील सगळे देश करत आहेत. इस्रोचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होताना दिसतंय. इस्रोचा लौकिक इतका वाढलेला आहे की नासाला सुद्धा वारंवार इस्रोच्या सोबत काम करण्याचा मोह होतो. आणि या दोघांचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा मोठा असा संयुक्त प्रकल्प 30 जुलै रोजी आकारास येणार आहे. निसार या उपग्रहाचं अंतरिक्षामध्ये प्रक्षेपण होणार आहे. हा उपग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे बदल आणि निसर्ग या विषयावर हा उपग्रह लक्ष ठेवणार आहे आणि जगाच्या दृष्टीने या उपग्रहाचं महत्त्व अत्यंत मोठं आहे. निसार या उपग्रहामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं सिंथेटिक एपर्चर रडार हे तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून हा उपग्रह पृथ्वीचं निरीक्षण करणार आहे. नासाने विकसित केलेला एल बँड आणि इस्रोने विकसित केलेला एस बँड या दोन्ही बँडच्या दुहेरी फ्रिक्वेन्सीचा वापर या उपग्रहाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्यामुळे हाय रिझोल्युशनची छायाचित्र या उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता ही एल बँड आणि एस बँडची फ्रिक्वेन्सी काय आहे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा रेडिओ ऐकता तुम्ही ऐकलं असेल 93.2 FM. आता हा 93.2 काय ही रेडिओची फ्रिक्वेन्सी आहे. अशा फ्रिक्वेन्सीचा वापर करून संगीत तुमच्यापर्यंत येतं. तसंच या एल बँड आणि एस बँड या फ्रिक्वेन्सीचा वापर करून तुमच्यापर्यंत माहिती आणि छायाचित्र पोचू शकतात. हाय रिझोल्युशन छायाचित्र ही अत्यंत महत्त्वाची असतात आणि या उपग्रहाची क्षमता अशी आहे की वातावरण पावसाळी असो किंवा उन्हाळी, आकाश ढगाळ असो किंवा स्वच्छ, बर्फाळ प्रदेश असो किंवा वाळवंटाचा प्रदेश, कोणत्याही परिस्थितीमध्ये पृथ्वीच्या सगळ्या भूभागाची छायाचित्र काढण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. आणि हाय रिझोल्युशन म्हणजे काय भानगड आहे लक्षात घ्या. हाय रिझोल्युशन म्हणजे तुमच्या लेन्सची ताकद असते. किती अंतरावरून तुम्ही किती स्वच्छ फोटो घेऊ शकता. म्हणजे दूरच्या अंतरावरून एखाद्या व्यक्तीचा जर तुम्ही फोटो व्यवस्थित टिपू शकलात तर त्याचा अर्थ तुमच्याकडे जो कॅमेरा आहे त्याचं रिझोल्युशन खूप चांगलं आहे. आणि या निसारचं जे रिझोल्युशन आहे ते किती आहे. पृथ्वीवर समजा एखादा शेंगदाणा पडलेला आहे ज्याची उंची फक्त 1 सेंटीमीटर आहे. तो शेंगदाणासुद्धा टिपण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. म्हणजे आपण कल्पना करा किती उच्च रिझोल्युशनचे छायाचित्र हा उपग्रह तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. एक लक्षात घ्या, अमेरिकेला आज घरघर लागलेली दिसली असली तरी अमेरिका आजही जागतिक महासत्ता आहे आणि नासा ही अमेरिकेची अंतराळातील महासत्ता आहे. नासाची जगातील अन्य कोणत्याही अवकाश संशोधन संस्थेशी तुलना होऊ शकत नाही. किमान बजेटच्या बाबतीत तरी नाहीच नाही. इस्रोचं बजेट नासाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर क्षुल्लक आहे. तरीसुद्धा आज नासाला इस्रोबरोबर हातमिळवणी करण्याचा मोह होतो, इच्छा होते. याची कारणं काय आहेत. याची कारणं शोधणं, कारणं तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कारणाशिवाय कोणीही कोणाबरोबर हातमिळवणी करत नाही. म्हणजे नासाला इस्रोचं भलं करायचं आहे म्हणून नासा इस्रोबरोबर प्रकल्प राबवते आहे अशातला भाग नाही आहे. काही ठोस कारणं आहेत ज्याच्यामुळे नासाला इस्रोबरोबर हातमिळवणी करणं भाग पडलेलं आहे. संपूर्ण पृथ्वीची 12 दिवसात फेरी मारायची आणि पृथ्वीच्या सगळ्या भूभागाचं निरीक्षण करायचं हा विषय सोपा नाही आहे. खाऊपिडा तर निश्चित नाही आहे. आणि म्हणूनच 2 संस्थांना एकत्र येणं भाग पडतं. कारण पृथ्वीची जी रचना आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठं असं वैविध्य आहे. इथे पर्वत आहेत, इथे समुद्र आहेत, इथे वाळवंट आहेत, इथे घनदाट जंगलं आहेत, इथे दलदल आहे, इथे कोरडेठाक प्रदेश आहेत. काही प्रदेश तर असे आहेत जिथे बारमाही धुकं असतं. अशा प्रदेशांचं निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला जी यंत्रणा लागते, जे तंत्रज्ञान लागते अत्युच्च दर्जाचं असावं लागतं. नासा आणि इस्रो एकत्र येण्याचा फायदा असा आहे की ही मोहीम खूप मोठी आहे, महत्त्वाकांक्षी आहे, जटिल आहे आणि खर्चिकसुद्धा. या 2 संस्था एकत्र येतात तेव्हा 2 संस्थांचे स्ट्रेंथ एकत्र येतात. इस्रो आणि नासा या 2 संस्थांची वेगळी शक्तीस्थळं आहेत ती या निमित्ताने एकत्र येणार आहेत. खर्च विभागला जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाकांक्षी आणि मोठी अशी मोहीम सुलभ होऊ शकेल,
खर्च विभागला जाऊ शकेल आणि मोहिमेच्या यशाची जी टक्केवारी आहे ती सुद्धा निश्चितपणे वाढू शकेल. अंतराळ मोहिमा प्रचंड खर्चिक असतात आणि निसारचा त्याला अपवाद असण्याचं काहीच कारण नाही आहे. निसार ही अत्यंत खर्चिक मोहीम आहे आणि या खर्चामध्ये इस्रोने सुद्धा थोडासा भार उचललेला आहे. थोडासा म्हणण्याचं कारण की नासाने याच्या आधी $1.5 अब्ज खर्च केलेले आहेत. तिथे इस्रोने 469.4 कोटी रुपये, म्हणजे नासाच्या तुलनेमध्ये इस्रोचा वाटा आहे तो खूप कमी आहे. परंतु इस्रोची एक प्रचंड जबरदस्त क्षमता आहे. ती क्षमता म्हणजे इस्रो कमी खर्चामध्ये खूप मोठ्या गोष्टी करून जाते. चांद्रयान-3साठी इस्रोने फक्त $75 दशलक्ष खर्च केले होते आणि तेव्हा चर्चा अशी होती की इंटरस्टेलर हा हॉलिवूडचा जो सिनेमा आहे त्याचं बजेट $165 दशलक्ष इतकं होतं. म्हणजे इस्रोने चांद्रयान-3 या मोहिमेसाठी इंटरस्टेलरचं जे बजेट होतं त्याच्या तुलनेमध्ये निम्म्यापेक्षा कमी खर्च केला होता. इस्रोचा हा जो जुगाड आहे त्याच्याच प्रेमात बहुतेक नासा पडलेली दिसते आणि नासाने या मोहिमेमध्ये त्याच कारणासाठी इस्रोला सोबत घेतलं जेणेकरून प्रक्षेपणाचा खर्च कमी होईल. प्रक्षेपणामध्ये इस्रोचा जो सक्सेस रेट आहे तो प्रचंड मोठा आहे आणि या अनुभवाचा फायदा नासाला होईल म्हणूनच इस्रोला या मोहिमेमध्ये सोबत घेण्यात आलं. नासा आणि इस्रोने याच्यापूर्वीसुद्धा एकत्रितपणे काम केलेलं आहे, परंतु ते छोटे मोठे प्रकल्प होते. अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत एक टीम गेली होती. त्याच्यामध्ये अमेरिकी शास्त्रज्ञ होते, सोबत भारतीय वंशाचे कॅप्टन शुभांशु शुक्लासुद्धा होते. या मोहिमेमध्ये सुद्धा नासा आणि इस्रो एकत्र आले होते, परंतु इस्रोचा सहभाग छोटासा होता. परंतु निसारचं जे प्रकरण आहे ते खूप मोठं प्रकरण आहे. पृथ्वीच्या पर्यावरणाचा अभ्यास या उपग्रहाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याचा फायदा सगळ्या जगाला होणार आहे. याच्यामध्ये दोघांचा जो वाटा आहे, तंत्रज्ञान असो किंवा माहितीचा, तो समसमान वाटा आहे. इस्रोची भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. पर्यावरणातील बदलामुळे सगळ्या जगावर खूप मोठी मोठी अरिष्ट येत आहेत. कुठे भूकंप होतो आहे, कुठे भूस्खलन, कुठे पूर येतो आहे, कुठे सुनामी येते आहे, कुठे ज्वालामुखी फुटतो आहे. या ज्या अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत त्या आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला काही संकेत देत असतो आणि हे संकेत टिपण्याचं काम या उपग्रहाच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणजे जेव्हा एखादी हिमनदी किंवा ग्लेशियर वितळतं त्याच्यानंतर कुठेतरी पूर आलेला असतो, भूकंपाच्या आधी, भूस्खलनाच्या आधी तुम्हाला भूगर्भातून काही संकेत मिळत असतात, तुम्हाला समुद्राच्या खोलवर भागातून काही निश्चितपणे संकेत मिळत असतात आणि हे संकेत जर वेळेवर टिपले तर त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणारी निसर्गहानी आणि मनुष्यहानी कदाचित रोखता येऊ शकते. गेली अनेक दशके, गेली अनेक शतके पर्यावरणावर जे मानवी आक्रमण होत आहे त्यातून खूप मोठे अनर्थ होत आहेत. हिमनद्या वितळायला लागलेल्या आहेत, समुद्राची पातळी वाढते आहे, किनारपट्टीची सातत्याने धूप होते, पृथ्वीवर जे जंगलांचं आच्छादन आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे, दलदलींमध्ये जी तीव्र असतात त्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी होत चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती जर आपल्याला वेळेवर मिळाली तर त्याचा उपयोग मानवाकडून होऊ शकतो. त्याच्यामुळे अनेक गोष्टी घडू शकतात. आपण जंगलं टिकवू शकतो, आपण शेतीमध्ये सुधारणा करू शकतो, आपण पाण्याचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन करू शकतो, आपण समुद्रामध्ये जी संपत्ती आहे ज्याच्यामध्ये मासेसुद्धा येतात त्याचं जतन आणि संवर्धन करू शकतो. हे निसर्गामुळे मानवजातीला जे महत्त्वाचे फायदे होणार आहेत त्याच्यामध्ये एकतर नैसर्गिक आपत्तींचं व्यवस्थापन होऊ शकतं, शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होऊ शकते, शेतकऱ्यांना ही जी माहिती आहे ती अत्यंत उपयुक्त ठरू शकते. जे शास्त्रज्ञ जगातील हवामानाचा बदल अभ्यासत आहेत त्यांना ही माहिती उपयुक्त ठरू शकते. पर्यावरणावर आपण बारीक नजर ठेवू शकतो. असे अनेक आणि अनंत फायदे या उपग्रहामुळे मानवजातीला होणार आहेत आणि या मोहिमेमध्ये भारताची एक महत्त्वाची भूमिका आहे. ही सगळ्या भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. निसार हा नागरी वापरासाठी तयार केलेला उपग्रह आहे. निसर्गाच्या निरीक्षणासाठी, पर्यावरणाच्या निरीक्षणासाठी आणि पर्यावरण संबंधी माहिती गोळा करण्यासाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. या उपग्रहाचा संरक्षणासाठी वापर करावा असा विचार ना नासाच्या मनात आहे ना इस्रोच्या मनामध्ये, परंतु संरक्षण विषयी बाबींसाठी या उपग्रहाचा वापर होऊ शकतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे जमिनीवर जर एक शेंगदाणा पडलेला आहे तर अंतरिक्षातून तो शेंगदाणा टिपण्याची क्षमता या उपग्रहामध्ये असेल. त्याच्यामुळे सीमेवर जर काही बदल झाले, सीमेवर कोणी बंकर बांधतं आहे, सीमेवर कोणी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली करतं आहे, सीमेमध्ये दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, लष्कराची वाहनं मोठ्या प्रमाणात ये जा करत आहेत, या ज्या सगळ्या हालचाली आहेत, कोणी रस्ते बांधतं आहे, कोणी पूल बांधतं आहे, हे सगळं टिपण्याची क्षमता या निसारमध्ये असेल. त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. निसारकडून खूप महत्त्वाची माहिती मिळणार हे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं, परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निसारवर नियंत्रण कोणाचं असेल. तर निसार हा जो उपग्रह आहे त्याच्यावर नियंत्रण भारताचं असेल.
त्याची कक्षा ठरवण्याचं काम मात्र नासा करणार आहे। याचा जो एल बँड आहे जो नासानेच दिलेला आहे त्या एल बँडवर नासाचं नियंत्रण असेल, इस्रोचा जो एस बँड आहे त्याच्यावर आपलं नियंत्रण असेल। म्हणजे उपग्रह काय करणार हे इस्रो ठरवणार आणि त्याची कक्षा नासा ठरवणार, अशा प्रकारची वाटणी झालेली आहे। निसार हा इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प असला तरी या उपग्रहाच्या माध्यमातून जी माहिती जमवण्यात येईल ती सगळ्या जगाची माहिती, सगळ्या पृथ्वीची माहिती जमवण्यात येईल आणि त्याचा वापरसुद्धा पृथ्वीवरील सगळ्या देशांना होणार आहे। तो कसा होणार याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। एकतर जी माहिती, जी छायाचित्र जमा करण्यात येतील ती 2 दिवसांनी सगळ्या जगाला उपलब्ध होऊ शकतील। नैसर्गिक आपत्तीसंबंधी जर काही माहिती असेल तर ती तात्काळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून दिली जाईल आणि भारताचं जे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर जे आहे त्याच्या माध्यमातून ही सगळी माहिती जगाला वितरित करण्यात येणार आहे। जर ही माहिती आपण वितरित करणार आहोत तर त्या माहितीवर निश्चितपणे आपलं नियंत्रण असणार। म्हणजे भारताच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर या उपग्रहाच्या माध्यमातून जी माहिती मिळणार आहे ती आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे, आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही जी माहिती आहे त्या माहितीचा वापर करून आपण जगामध्ये भारताची चर्चा करू शकतो, भारताचा डंका वाजेल अशा प्रकारची व्यवस्था करू शकतो। म्हणजे डंका आधीपासून वाजतोय, परंतु याचे परिणाम काय होतील हे लक्षात घ्या। तुम्हाला या उपग्रहाच्या माध्यमातून निसर्गाशी संबंधी किंवा पर्यावरणाशी संबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल आणि ही माहिती जर एखाद्या देशाशी संबंधित असेल, म्हणजे आपल्याला आठवत असेल नेपाळमध्ये भूकंप आला होता आणि त्या भूकंपाची माहिती नेपाळच्या पंतप्रधानांना कळण्यापूर्वी भारताच्या पंतप्रधानांना कळली होती आणि त्यांनीच ती नेपाळला कळवली होती। म्हणजे तुमच्याकडे जर तंत्रज्ञान असेल तर त्याचा फायदा किती जबरदस्त होऊ शकतो आणि 2 देशांचं जे नातं आहे ते भक्कम करण्यासाठी याचा वापर कसा काय होऊ शकतो याचं एक छोटंसं उदाहरण। निसारमुळे जी माहिती मिळणार आहे ती याच्यापेक्षा अनेक पटीने प्रभावी आणि प्रगत अशा प्रकारची माहिती असेल आणि त्याचा फायदा भारत आपल्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी निश्चितपणे करू शकेल। इस्रोने याच्यापूर्वी अनेक मोहिमांमध्ये अनेक देशांची मदत केलेली आहे आणि या मदतीमुळे ज्या देशांबरोबर भारताचे नाममात्र संबंध होते ते अधिक घट्ट झाले, अधिक मैत्रीपूर्ण झाले। ज्या देशांशी भारताचे संबंध नव्हते त्या देशांशी भारताचे संबंध निर्माण झाले आणि ते आता मैत्रीपूर्ण संबंधांच्या मार्गावर वळलेले आहेत। त्यामुळे इस्रोचा फायदा भारताने आपला दबदबा जगामध्ये निर्माण करण्यासाठी केलेला आहे आणि निसारचा वापरसुद्धा त्याच दिशेने होणार याच्याबाबत कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही आहे। आणि एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे, जेव्हा तुमच्याकडे असा एक डोळा आहे ज्या डोळ्यामुळे तुम्ही सगळ्या पृथ्वीवर नजर ठेवू शकता, सगळीकडे म्हणजे सगळीकडे, हा असा उपग्रह असेल की ज्याच्या नजरेतून काहीही सुटणार नाही, चांगलं असलं तरी सुटणार नाही आणि वाईट असलं तरी सुटणार नाही। त्यामुळे स्वाभाविकपणे तुमच्याकडे अशी माहिती अनेकदा येऊ शकते की ज्याचा संबंध जगातील एका देशाच्या सार्वभौमत्वाशी आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय अंतराळ कायदा आहे, ज्या कायद्याच्या अंतर्गत अशा गोष्टींची माहिती तुमच्याकडे जरी आली तरी ती तुम्ही चव्हाट्यावर आणू शकत नाही, तरी तुम्ही उघड करू शकत नाही। अर्थात भारत हा अत्यंत जबाबदार देश आहे, अत्यंत जबाबदारीने भारत आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांना जपत असतो। त्यामुळे भारताकडून अशा प्रकारची आगळीक होण्याची शक्यता नाही आहे। परंतु एक लक्षात घ्या, एखाद्या देशाची अत्यंत संवेदनशील माहिती तुमच्याकडे येते याचा अर्थ तुमची ताकद वाढवण्याचं काम करत असते। आता या माहितीचा तुम्ही वापर करा न करा हे तुमच्या सत्सद विवेक बुद्धीवर अवलंबून आहे, परंतु ही माहिती तुमच्याकडे असणं हे तुमच्या ताकदीमध्ये भर पाडणारं असतं आणि जगाची अशी अत्यंत संवेदनशील माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून तुमच्याकडे येत राहणार आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे ठरवणं हे भारताच्या हाती असेल। अवघ्या काही महिन्यापूर्वी इस्रोने अपयशाचं तोंड पाहिलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर म्हणजे 7 मे ते 10 मे आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्याच्यानंतर 18 मे रोजी आपण एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा, हेरगिरीसाठी अत्यंत उपयुक्त असा EOS-09 हा उपग्रह अंतराळामध्ये धाडणार होतो। इस्रोची ही मोहीम दुर्दैवाने फसली आणि एखादी मोहीम फसते तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम स्वाभाविकपणे इस्रोच्या टीमवर होतो, भारतीयांवर होतो, कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आपण केलेला असतो, अनेक लोकांची मेहनत याच्यामध्ये लागलेली असते आणि हे सगळं पाण्यात जातं। आता हा जो डाग आहे तो पुसून काढण्याची किंवा धुवून काढण्याची संधी पुन्हा एकदा इस्रोला मिळालेली आहे। ही संधी मिळालेली आहे 30 जुलै रोजी, म्हणजे आज 28 जुलै आहे, उद्या 29 आणि परवा 30 जुलै रोजी हा उपग्रह अवकाशामध्ये झेपावणार आहे आणि या मोहिमेसाठी सर्व न्यूज डंकाच्या टीमच्या वतीने आमच्या मनापासून शुभेच्छा। या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय। व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.